पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी किमान एक पान रामरक्षा मी सांगितलं ना. हे कोण सांगणार आहे? हे कोण? तुम्ही चोऱ्या केल्यात तेव्हा उद्धव साहेबांना सांगायला गेला होतात काय की आम्ही चोऱ्या करतोय? चोऱ्या केल्यात ना, मग उद्धव साहेबांनी रामरक्षा वाचावी की न वाचावी तुम्ही सांगणारे कोण? तुम्ही सांगणारे कोण? आम्हाला रामरक्षा वाचायला सांगा आणि तुम्ही चोऱ्या करा, हे चालणार नाही. हनुमान चालिसाचा जो वाद झाला होता त्याच पार्श्वभूमीवरती हा पण वाद मुद्दाम करण्याचा हा प्रयत्न आहे. असं आहे की त्यावेळेला राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी भोंगे बंद होणार नाहीत मुस्लिम समाजाच्या सकाळच्या त्यांच्या आजांच्या नमाजीचे, तर तिथं जाऊन चालिसा तुम्ही हनुमान चालिसा म्हणा असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. हे अतिशाणे लोक मूर्ख मातोश्रीच्या समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे? शरम नाही वाटत तुम्हाला? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तिथे मातोश्री म्हणजे मशीद आहे का? त्यामुळं त्या प्रमाणामध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाद होण्याचं काही कारणच नाही. आम्ही देवळात जातोय, आम्ही मारुतीच्या देवळात जातोय, आम्ही रामाच्या देवळात जातोय, आम्ही कोणाच्या घरासमोर जात नाही आहोत. पण ते ज्या वेळेला घरासमोर उद्धव साहेबांच्या मातोश्री समोर आले ते आज कुठे गेले? राम मंदिरामध्ये चोरी झाली त्याच्यानंतर कुठे गेले तुमचं प्रभू रामचंद्रावरचं प्रेम? कुठे गेली तुमची प्रभू रामचंद्रावरची श्रद्धा? त्यावेळेला तुम्ही त्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला गेलात, आज का गप्पात? आणि म्हणून यांना चोऱ्या तुम्ही करायच्या आणि दुसऱ्याला तुम्ही इथं सभ्यतेचे धडे शिकवायचे, हे आता चालणार नाही. बरोबर आहे. जसं आता उद्धव ठाकरे तिकडे रामरक्षा आंदोलन करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती नवनीत राणा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रामरक्षा म्हणणार आहेत. म्हणजे तुम्ही जी काही लोकांची नावं घेता ना, या लोकांची समाजामध्ये पात्रता काय आहे? आता सुद्धा आमचे एक मित्र एका माणसाबद्दल प्रश्न विचारत होते, या लोकांची समाजामध्ये पात्रता काय आहे? शेवटी तुम्ही प्रश्न विचारत असताना एका पक्षाच्या एका नेत्याला विचारताय, त्यामुळं साधारणपणे त्या प्रश्नाचं स्टँडर्ड ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. पण अशा लोकांबद्दल मी काही बोलणार नाही. भाजपमध्येही अशी लोक आहेतच, ती ठेवलेलीच असतात. दर 6 महिन्याने त्यांना पुढे काढायचं आणि 6 महिन्यांनी परत नेऊन पिंजऱ्यात ठेवायचं, हे सुरूच आहे. बरं, जो चोरीचा आरोप झाला किंवा आता तिथे दान चोरीचा आरोप झालाय, त्या ट्रस्टीतले काही लोक असं म्हणतात की हिंदू धर्माचे पैसे जर चोरीला गेले, हिंदू धर्माचे पैसे जर हिंदू धर्मातल्या लोकांनी चोरले तर बिघडतं कुठे? आणि त्याचप्रमाणे दुसरं असंही म्हटलं जातंय की ज्या लोकांनी श्रद्धेने दान केलं त्यांचं दान चोरीला झालं नाही, पण त्यांनी मनापासून दान दिलेलं नाही त्यांचं दान चोरीला झालं. असं आहे की शेवटी चोराच्या उलट्या बोबा म्हणतात त्या ह्या चोरांच्या उलट्या बोबा. चोर ते चोर आणि शिरजोरपणा करतात कशाला म्हणतात ते हे उत्तम उदाहरण. म्हणजे तुम्ही चोऱ्या केल्यात तर आम्ही हिंदूंचं दान हिंदूंनी चोरलं, म्हणजे असं कुठं कायद्यामध्ये, नियमामध्ये, अध्यात्मामध्ये, धर्मामध्ये की चोरी करणाऱ्याचा जात धर्म बघून त्याला माफी दिली जाते? म्हणजे तुम्ही चोर आहात हे कबूल केलं. दुसरी गोष्ट, श्रद्धेने कोणी दिलं नाही दिलं, तुम्ही घेताना श्रद्धा कोणाची आणि श्रद्धा नाही कोणाची, सरसकट दान का घेतलं? सरसकट दान का घेतलं? याचा अर्थ ज्यांना कोणाला तुम्ही श्रद्धाळू नाही असं म्हणता त्यांचं दान तुम्ही चोरलं असं तुम्ही कबूल करताय. याचा अर्थ तुमची रामावर श्रद्धा नाही, तुमच्या त्या दानावर श्रद्धा होती हे तुम्ही कबूल करता. दुसरा एक प्रश्न असा आहे सर की परवानच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली, त्या कर्जमाफीचं इम्प्लिमेंट अजून झालेलं नाही, मात्र परवाच्या मुंबईच्या कार्यक्रमामध्ये स्वागत सत्कार कार्यक्रमाचं झालं. असं आहे की लबाडा घरचा अवतान जेवल्याशिवाय कधी खरं मानू नये. देवेंद्र फडणवीस हे या बोटावरची थुंकी या बोटावर फिरवण्यामध्ये प्रचंड 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 माहीर आहेत. ते 48,000 कोटी रुपये जी वीज बिल थकीत शेतकऱ्यांची माफ केली म्हणून सांगतात, हे साफ खोटं आहे. ही अदानी करता वीज माफी आहे. अदानी करता. अदानीचे मीटर वापरा, जे आता डिजिटल मीटरला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होतोय, त्या डिजिटल मीटर वापरा आणि मग तुम्हाला आम्ही बिलं कशी माफ करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ही शेतकऱ्यांची घेतलेली काळजी किंवा शेतकऱ्यांबद्दल त्यांना प्रेम नाही. अर्धा टक्का सुद्धा शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही. जर शेतकऱ्यांबद्दल प्रेम असतं तर या शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभा अधिनियम 101 अन्वये आम्ही सभागृहामध्ये चर्चेला आणला, एकही कॅबिनेट मंत्री उत्तर द्यायला उभा नाही राहिला.
कुठलं आलंय प्रेम तुम्हाला? तुम्हाला प्रेम आलंय अदानीचं, आणि म्हणून शेतकऱ्याच्या नावानं अदानीचं पोट भरण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री करतायत. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांना गेलेलं आहे. बरोबर आहे. जे म्हणून स्वतःला रामभक्त समजतात, जे म्हणून हिंदू आहेत, त्यांनी म्हणून हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनामध्ये आता सहभागी झालं पाहिजे. याचं कारण असं आहे की 1990 ते 2000 जवळजवळ 19 पर्यंत 24 पर्यंत या देशामध्ये संपूर्णपणे रामाचं मंदिर झालं पाहिजे, प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी झाली पाहिजे. याकरता म्हणून या देशातल्या बहुसंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला होता, आपलं सक्रिय योगदान दिलं होतं, आणि या देशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं याकरता योगदान देखील दिलं होतं. आणि या सगळ्यामध्ये ज्यांचं तुम्ही नावं घेताय, ज्यांना निमंत्रण दिलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं, यांच्या संघटना अग्रेसर होत्या. ह्या मंदिर उभारणीमध्ये अनेकांचा हातभार लागलेला असताना श्रेय फक्त यांनीच घेतलं. मग ते भूमिपूजनाचं असेल, पायाभरणीचं असेल, मूर्ती स्थापनाचं असेल, कलशारोहणाचं असेल, नाहीतर मंदिर उभारणीचं असेल, सगळं श्रेय हे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचं विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टी यांनी त्याचं पुरेपूर श्रेय घेतलं. मग आता त्या राम मंदिराच्या देणगीमध्ये किंवा राम मंदिरामध्ये ज्या चोऱ्या झाल्या ते चोऱ्या करणारे पण यांचेच लोक आहेत. त्यामुळं यांनी त्या रामाच्या मंदिरामध्ये ज्या चोऱ्या झाल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते कोण आहेत हे देशासमोर आलं पाहिजे. याकरता म्हणून याने पुढाकार घेतला पाहिजे, संघानं पुढाकार घेतला पाहिजे, विश्व हिंदू परिषदेने घेतला पाहिजे, भाजपानं घेतला पाहिजे, बजरंग दलाने घेतला पाहिजे, त्यांच्या सगळ्या अंगीकृत संघटना ज्या आहेत त्या सर्वांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून उद्या होणाऱ्या नागपूरच्या ह्या रामरक्षा आणि प्रभू रामचंद्राच्या प्रार्थनामध्ये, अभंगामध्ये, भजनामध्ये या लोकांनी सामील व्हावं ही आमची अपेक्षा योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या जनतेला खरंच काय मिळालं का? त्या अधिवेशनाचा हेतू सफल झाला का? मी तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रामध्ये सध्या अधिवेशन जे सुरू आहे त्या अधिवेशनातून महाराष्ट्रातल्या जनतेला काहीही पदरात पडत नाही. रोज एक नवीन काहीतरी थापा मारायच्या, रोज नवीन थाप, विरोधी पक्षावर खोटे नाटे आरोप करायचे, विरोधी पक्षाला आपलं म्हणणं सुद्धा मांडू द्यायचं नाही, आणि तुम्ही काय केलं आम्ही काय करतोय याच्या पलीकडे काहीही अधिवेशन चालत नाही. या अधिवेशनामध्ये मी स्वतः अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले की चर्चेला ज्या विषयाची, ज्या विभागाची चर्चा असते त्या विभागाचे मंत्री का हजर राहत नाहीत? अध्यक्षांनी काही वेळा सांगितलं ते हजर नाही राहिली हरकत नाही, सर्वांची संयुक्तिक जबाबदारी आहे, त्यामुळे कोणतरी मंत्री उपस्थित आहे ना, कामकाज चालवा. पूर्वी गॅलरीमध्ये त्या विषयाचे सेक्रेटरी पासून सगळे वरिष्ठ अधिकारी असायचे, उपस्थित राहायचे. हा मुद्दा मी सातत्यानं लावून धरला. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला स्वतः सांगितलं की असे काय अधिकारी गॅलरीत येऊन बसायची गरज नाही, ते आमच्या ऑफिसमध्ये बसले आणि तिथे तुमचं म्हणणं ते नोंद करतायत. आता या वेळेला अध्यक्षांना, मुख्यमंत्र्यांना, सगळ्या मंत्र्यांना सांगावं लागलं की अधिकारी गॅलरीमध्ये बसत नाहीत, त्यांनी बसलं पाहिजे. हे सांगावं लागलं. मी फक्त हसायचो, मी काहीच बोलायचो नाही. ज्यांनी माझे मुद्दे खोडले त्यांना कळून चुकलं की हीच पद्धत बरोबर आहे, अधिकाऱ्यांनी इथं बसलं पाहिजे. 288 आमदार म्हणजे पुरा महाराष्ट्र आहे. ते आमदार आपापल्या भागातले प्रश्न मांडतात, म्हणजे लोकांची दुखणी आणि अडचणी मांडतात, त्या अधिकाऱ्यांच्या कानावरून गेल्या पाहिजेत. हिरवी ते आपल्या नुसते केबिनमध्ये एसीमध्ये बसलेले असतात, त्यांना काहीही खालच्या गोष्टीची जाणीव नसते. आणि म्हणून तसंच मंत्र्यांच्या बाबतीत सभागृहामध्ये काही मिळालं नाही. हे नवीन एक झालंय. एक मंत्री असेल त्याचं कामकाज चालवण्याकरता कोणाला तरी दिलं, दुसरा मंत्री असेल तिसऱ्याला कोणाला तरी कामकाज चालवायला दिलं, तिसरा मिनिस्टर असेल चौथ्याला कोणाला तरी काम चालवायला दिलं. अरे मग हे मंत्री कशा करता? तुम्ही सभागृहातलं कामकाज चालवण्याकरता तात्पुरती व्यवस्था म्हणून तुम्ही आजारी आहात का? तुम्ही परदेशामध्ये गेलेला आहात का? तुम्ही इथे हजर नाही आहात का?
तुम्हाला राज्यमंत्री नाही आहेत का? सगळे आहेत. तरी पण कामकाज चालवायला कोणाला तरी द्यायचं, याच्यावर आम्ही आक्षेप घेतला. माझे विधानसभा अध्यक्षही ऐकायला तयार नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण ऐकायला तयार नाहीत. हे फार पूर्वीपासून चालत आले वगैरे असं काहीतरी खोटं सांगायचं. म्हणजे अध्यक्षाने ते एकदा कहर केला. 2019 साली म्हणे असंच चाललं होतं, दाखवा एक तरी उदाहरण. ते दाखवू शकले नाही, पण खोटे आरोप करायचे. तिसरी गोष्ट, ही त्यांना नाराजी जशी व्यक्त करावी लागली तशी काही आमदारांना या अधिवेशनमध्ये आमच्यावर अन्याय होतोय हे म्हणून तिथं बैठकी घ्याव्या लागल्यात, बसावं लागलं निषेध म्हणून सरकारला. त्यामुळं या सरकारकडून काहीही कोणाच्याही पदरात पडलेलं नाही. त्यांनी कर्जमाफीची खोटी फसवी घोषणा केली. त्यांचं लक्ष एवढंच असतं की पुरवणी मागण्या जर मंजूर करून घ्यायच्या असतील तर अधिवेशनाची आवश्यकता आहे, आणि अधिवेशन जर आपण घेतलं नाही तर पुरवणी मागण्या मंजूर होत नाहीत. त्यामुळे 97,500 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आणि सरकारला चालवायचं म्हणून चालवा अधिवेशन, अशाच मूडमध्ये सरकार होतं. पण तुम्ही सभागृहात एकही दिवस चुकवत नाही. तुम्ही प्रत्येक अधिवेशनाला तुम्ही प्रत्येक दिवशी असता. मग हे जे दांडी बाददार आहेत त्यांच्यावर काही असं कायदा वगैरे आहे का त्यांच्यावर कारवाई करण्याचा वगैरे? नाही, काही असं आहे की मुळामध्ये अधिवेशनमध्ये एकाच दिवस तरी तुम्ही आलात तर तुमच्यावर काही कारवाई करता येत नाही. परंतु लगातार 1-2-3 अधिवेशनमध्ये तुम्ही आलात नाही आणि तुम्ही अध्यक्षांच्याकडं गैरहजर राहण्याचं कारण आणि परवानगी मागितलीच नाही तर तुमच्यावर कारवाई होते. परंतु एकदा कधीतरी यायचं, दोनदा कधीतरी यायचं आणि निघून जायचं. लाडकी बहीण योजनेतनं आता परत 90 लाख महिलांना अपात्र ठरवलं. ती साडी योजना सुद्धा बंद झाली. नेमकं काय चाललंय सरकारचं? काही नाही चाललंय. सरकारला केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांना कळून चुकलंय की निवडणूक आली की एक आकर्षक घोषणा करायची आणि लोक त्या घोषणेमध्येच गुंतून पडतात आणि आपल्याला मतदान मिळतं. 2014 साली केंद्र सरकारनं घोषणा केली, आम्ही सत्तेवर आलो तर 2 कोटी प्रत्येक वर्षी तरुणांना नोकऱ्या देऊ. दिल्या का? नाही दिल्या. काला धन आम्ही आणू, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये आम्ही टाकू. दिले का? नाही दिले. अशा अनेक घोषणा केल्या. निवडणूक आली, निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं, त्या घोषणा विरून गेल्या. नंतर त्यांनी निवडणूक काय आणलं की 1 नेशन 1 इलेक्शन केलं का? 1 नेशन 1 इलेक्शन नाही. पेहलगावचा हल्ला झाला. पेहलगावच ना, पेहलगाव तिथं हल्ला झाला. नाही, सिंदूरचा कुठे झाला तो? सिंदूरचा मला वाटतं पेहलगामला झाला. त्याच्या अगोदर जे 40 जवान मेले तो उरी वेगळा, तर तिथं झाला हल्ला. झाली ती निवडणूक जिंकली. काल राम मंदिराचं उद्घाटन घाई गडबडीत केलं, निवडणूक जिंकली. तसंच महाराष्ट्र सरकारनं याच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर समाजाला मी आरक्षण देईन. आरक्षण त्यांना आहे, परंतु त्यांना आदिवासी समाजामधून आरक्षण पाहिजे, ते मी देईन सांगितलं. दिलं का? मराठा समाजाला आरक्षण देईन मी सांगितलं. दिलं का? त्यांनी जंगम समाजाला आरक्षण देईन, लिंगायत समाजाला देईन सांगितलं. दिलं का? नाही दिलं. आणि तशाच पद्धतीने या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणली. 2,53,00,000 महिलांना सरसकट तुम्ही पैसे दिले. त्यांची सरसकट मतं तुम्ही घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं तुम्ही घेतलीत आणि आता त्यातले 92 लाख, 90 नाही 92 लाख महिला तुम्ही कमी केल्यात. आता याच्या पुढे तुम्ही काय केलं की दिवाळीला एक साडी देत होतात बहिणींना, ती सुद्धा योजना तुम्ही बंद केल्याची आज सगळीकडे जाहीर झाले. याचा अर्थ हे लाडकी बहीण योजना तेव्हाही नव्हती, आजही नाही, उद्याही नसेल. ही लाडकी खुर्ची योजना होती, हे स्पष्ट झालं. पण ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्याच्यावरती आशिष शेलार परवा संगमेश्वरमध्ये असं म्हणाले की युबीटीने हे सगळे बोगस कागदपत्र भरून त्या महिला केल्या असाव्या, त्या योजनेचा लाभ घेतला. असं आहे की हे आता युबीटीने एवढे कागदपत्र बोगस भरले. आमच्या नावाने तुम्ही सांगितलं तेव्हा काय सांगितलं होतं की त्यांचं सरकार आलं तर हे योजना बंद करतील म्हणून तुम्ही अपप्रचार केला होता. आणि आता दुतोंडीपणा जो आहे ना, हा भाजपकडून शिकावा. भास्कर जाधव 40 वर्ष राजकारणात आहेत. कधी सत्तेत होते, कधी मंत्री होते, कधी नव्हते. आता लोकांचे जे प्रश्न आहेत, कर्जमाफी असेल, बोगस बियाण्याचं असेल, सगळेच असतील एकंदरीत, हे सगळं बाजूला ठेवून सत्ताधारी शरद पवार गटपद मिळणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, हे सगळं चाललंय राजकारणात. तुम्हाला काय वाटतं? नाही, फार गंभीर आहे सगळं. ही पूर्णपणे लोकशाही धोक्यात आलेली आहे. पहिल्या निवडणुका
EVM मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्या अशी बातमी आली. दुसऱ्या निवडणुका हे लोकांची मतं चोरून त्या ठिकाणी निवडून आले म्हणून बातम्या आल्या. तिसऱ्या निवडणुका ही लोकांची मतच कमी करून टाकली, मतच चोरी केली आणि त्या ठिकाणी निवडणुका जिंकून आले. आणि आता तर सरसकट दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले लोक हे सरसकट विकत घ्यायचे. मग ते आर्थिकदृष्ट्या घ्यायचे किंवा आपल्याकडे ED असेल, CBI असेल, NIA असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या चौकशी यंत्रणेचा ससेमिरा लावून त्यांना आपल्याकडे येतं करायचं. अशा पण सत्ता टिकवायची. हे लोकशाहीला प्रचंड असं घातक आहे, मारक आहे. मुळामध्ये यांना लोकशाही मान्य नाही. हे हळूहळू रशियाच्या डिक्टेटरशिपमध्ये मला वाटतं जायला लागलेले आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवरती आणि नगरसेवक बाळा शेडगे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे 10 जणांच्या विरोधात. या संदर्भात काय सांगाल? नाही, वास्तविक जर गुन्हा दाखल झाला असेल तर नक्कीच त्यांची चौकशी होऊनच तो झाला असेल. मला ती केस काय ती माहीत नाही. मी रात्री त्या बातम्या ऐकत होतो, परंतु नक्की केस काय मला माहीत नाही. पण असं जर असेल की एखाद्याला आत्महत्या करण्या इतपत हॅरॅसमेंट जर केलं गेलं असेल तर ते गंभीर आहे. ज्यांनी कोणी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि त्याच्यानंतर परत असं बोललं जातंय की पुढच्या 15 दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री म्हणून जातील, असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. अरे कोण नवनीत राणा, कोण रवी राणा, काय प्रश्न विचारताय? मी तुम्हाला आता सांगितलं उद्धव ठाकरे काय करणार हे रवी राणा ठरवणार का? कोण रवी राणा, कोणाचा प्रश्न आणि कोणाचा प्रश्न घेता बाबांनो तुम्ही? काय रवी राणाची आयडेंटिटी काय आहे? कशा करता हा प्रश्न मला विचारता? कोणाच काय, ज्यांची काहीतरी समाजामध्ये इज्जत आहे, इब्रत आहे, ज्यांना समाजामध्ये मान सन्मान आहे, ज्यांच्या शब्दाला काही वजन आहे, ज्यांचं काहीतरी वलय आहे, अशा लोकांबद्दल तुम्ही प्रश्न विचारा ना. हे यांची नावं जरी घेतलीत तरी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न, लोकलमध्ये खून पडतायत किंवा कोणी प्लॅटफॉर्मवर सळई घेऊन धावतोय, दहशत निर्माण करतोय, हे सगळं घडतंय. काय गृह खात्याचं काय वाटतं तुम्हाला, कितपत जबाबदार आहे? असं आहे की तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. रेल्वेमध्ये हल्ली सकाळ संध्याकाळ खून पडायला लागले. बलात्काराच्या घटना थांबायला तयार नाहीत, चोरीच्या घटना थांबायला तयार नाहीत, भ्रष्टाचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. अधिकारी त्या ठिकाणी ACBच्या म्हणजे अँटी करप्शनच्या रेड पडतायत, ते सापडतायत. फक्त आणि फक्त मोठमोठ्या गोष्टी गृह मंत्रालयाकडून केल्या जातात आणि पोलिसांचीच त्या ठिकाणी वकिली केली जाते. पूर्णपणे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही रसातळाला गेलेली आहे. कोणाचीही भीती कोणालाही राहिलेली नाही. तुम्ही बघा आता काय रोज घडतंय ते. रात्री मी ती बातमी बघत होतो की ज्या पद्धतीनं त्या रेल्वेमध्ये ज्या पद्धतीनं मारलं वगैरे 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 वगैरे, किंवा जे काही एकंदरीत सगळे प्रकार राज्यामध्ये चाललेले आहेत, कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या कारकिर्दीमध्ये राहिलेली नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.